आपण पाहतो आताची महत्त्वाची बातमी। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध असल्याचं कळतंय। संजय राऊतांनी हा मोठा दावा केलाय। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या, तर दुसरीकडे पवारांचे राष्ट्रवादी आणि दादांचे राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत महत्त्वाची वक्तव्य करताना पाहायला मिळतात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स मिळतात? बघा, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची, आणि खुद्द एनसीपी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका थेट व्यक्त केली होती की सुप्रिया सुळेंनी नेमकं संसदेत कुठे राहायचंय, सत्ताधारी बाकांवर जायचंय की विरोधी पक्षात, ते त्यांनी ठरवायचंय। तसंच त्यांच्या पक्षात अजित पवारांबरोबर जाण्यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत। यातला एक गट असं म्हणतोय की आपण अजित पवारांबरोबर जमवून घेतलं पाहिजे, त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे, तर दुसरा गट त्याला विरोध करतो आहे। ही सगळी मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर या दोन एनसीपी विलीनीकरणावर जोरदार चर्चा होऊ लागलेली आहे, आणि एनसीपी अजित पवार गटातही याचे पडसाद उमटताना गेल्या काही काळात आपल्याला पाहायला मिळाले। असं म्हटलं जातं आहे की समजा जर एनसीपी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र आला आणि भाजप बरोबर सत्तेत जाण्याची तयारी असेल, तर अशा वेळेस एनसीपी अजित पवार गटातल्या दोन मोठ्या नेत्यांवर संकट येऊ शकते। हे राजकीय संकट असं असेल की प्रफुल्ल पटेल यांची केंद्रातल्या मंत्रिपदाची संधी हुकू शकते, कारण तिथे शरद पवार यांची कन्या आणि एनसीपी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ खासदार सुप्रिया सुळे यांची वर्णी लागू शकते। तर असं म्हटलं जातं आहे की समजा जर हे विलीनीकरण व्हायचं असेल तर शरद पवार गटाकडून एक असा प्रस्ताव आहे की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, त्यामुळे साहजिकच सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर गंडांतर येऊ शकतं। त्यामुळे या दोन प्रमुख नेत्यांचा, अजित पवार गटातील दोन प्रमुख नेत्यांचा या दोन एनसीपीच्या विलीनीकरणाला विरोध असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते। त्यामुळे अजूनही हे एकत्र येऊ शकत नाही आहेत, पण दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र तितकेच आग्रही आहेत की या दोन्ही पवारांनी आता एकत्र आलं पाहिजे, कारण आता जवळपास लोकसभा आणि विधानसभा अशा राज्यात 4 वर्ष तरी निवडणुका दृष्टिक्षेपात नाही। आणि काल संजय राऊत यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत विधान केलं होतं की शरद पवार हे भाजप बरोबर जाणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे। सुप्रिया सुळेही जाणार नाहीत, पण भावी पिढी, एनसीपी शरद पवार गटाची भावी पिढी मात्र त्यांना सत्तेची तहान आहे। ही तहान असली तरी कोणी गटाराचं पाणी पित नाहीत, असा खणखणीत टोलाही संजय राऊत यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत एनसीपी शरद पवारच्या नव्या पिढीला लगावला होता। पण शरद पवार यांनी नेमकं एनसीपी शरद पवार गटाचं भवितव्य काय आहे या बाबतीतला निर्णय पक्षाच्या नव्या पिढीवर सोपवलेला आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण ज्येष्ठ आहोत, त्यामुळे आपण या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून आपण बाहेर आहोत। निर्णय हा आपल्या युवा पिढीला म्हणजेच तरुण पिढीला घ्यायचा आहे, असं म्हणत त्यांनी सगळी सूत्र ही आपल्या युवा पिढीवर सोपवलेली आहेत। पण एनसीपी शरद पवार गटातला एक गट म्हणजे काही नेत्यांचंही असं म्हणणं आहे की आपण भाजप बरोबर जाता कामा नये, पण सत्तेची समीकरणं बघितली तर ज्या पद्धतीनं अजित पवार अचानक भाजप बरोबर एनडीए मध्ये सहभागी झाले, तसंच काही राजकारण किंवा अंतर्गत घडामोडी या दबक्या पावलांनी एनसीपी शरद पवार गटातही बघायला मिळत आहेत। आणि त्यामुळे साहजिकच शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले दोन प्रमुख पक्ष थोडे अस्वस्थ आहेत। पण मध्यंतरीच्या काळात संजय राऊतांनी आपली परत एकदा रोखठोक भूमिका व्यक्त केली होती की जे आपल्या बरोबर येणार असतील तर त्यांच्या बरोबर, आणि जे नसतील म्हणजे संघर्ष काळात जे आपल्या बरोबर असतील ते आपल्या सोबत येतील, आणि समजा ते नसतील तर त्यांच्याशिवाय आपण आपली संघर्षाची वाटचाल सुरू ठेवू, इतपत रोखठोक आणि स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली होती। त्यामुळे एनसीपी शरद पवार गटात नेमक्या हालचाली घडत आहेत, या पडद्यामागच्या हालचाली आहेत, पण त्याचा मुहूर्त कधी हे आता सांगणं महत्त्वाचं असेल किंवा त्याची आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल। नक्कीच, धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि पटेल यांचा विरोध आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे. राऊतांचा हा दावा आहे.